तर बारामतीत अजित पवारचा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। बारामतीत पुतण्या युगेंद्र पवार पराभूत झालेत। पवार विरुद्ध पवार या लढतीमध्ये अजित पवारांनी बाजी मारली आहे। विधानसभेमध्ये वेगळं चित्र बारामतीत पाहायला मिळालं। लोकसभेनंतर आता पवार विरुद्ध पवार लढतीत अजित पवार विजयी ठरले। मोठ्या दोन घडामोडी आत्ताच्या आपण पाहतोय साम टीव्हीवर। एकीकडे महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे थोड्याच वेळात, तर दुसरीकडे बारामतीतनं मोठी बातमी अर्थात अजित पवार यांचा विजय। पुतण्या युगेंद्र पवार यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। शरद पवार यांनी लावलेली ताकद, शरद पवारांचं भावनिक आवाहन आणि यानंतरचा हा निकाल। बारामतीमध्ये अजित पवार हे विजयी झालेले आहेत आणि आता अजित पवार हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद देखील घेत आहेत। तर आपण बघतोय यावेळेस जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आलेले आहेत आणि अजित पवारांच्या नावाचा जयघोष महाराष्ट्रात आता ऐकू यायला लागलाय। अजित पवार यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। दिवाळीनंतरची दिवाळी अजित पवारांचे कार्यकर्ते इथं साजरी करतायत असंच चित्र सध्या महाराष्ट्रात दिसतंय। मोठ्या प्रमाणात यश अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालेलं आहे। अगदी आणि आता पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात। जे निकाल जे कल हाती आलेले आहेत